नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण आपलं सुंदर श्यामची आई हे पुस्तक संपवलंय. आजपासून पुन्हा आपण आपल्या भयकथांकडे वळतोय. अर्थातच भयकथा म्हटलं की पहिलं नाव आपलं धारपांचंच येतं. बऱ्याचदा याचे रेकमेंडेशन सुद्धा आले होते. म्हणून आपण आज एक नवीन कादंबरी सुरू करतोय. रहस्यमय कादंबरी जिचं नाव आहे सैतान. बरेच भाग आहेत त्याचे, सो मी काही काही भाग एकत्र करून एक मोठा भाग करते. ऐकूयात आजपासूनचा आपला 3 वाडीचा प्रवास. सुरू करूयात. सैतान. खडकी, कोथरूड, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी यांच्यासारखंच 3 वाडी हे पुण्याचं एक उपनगर आहे. गेल्या 10-12 वर्षांत तिथेही RCCच्या 3 मजली इमारती उभ्या राहिल्यात. अपार्टमेंट हाऊसेस बांधली गेली आहेत. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या पसरल्यात. ओनरशिप ब्लॉक झालेत. एकरावर घेतलेल्या जमिनी चौरस फुटांवर विकून एका रात्रीत लक्षाधीश झालेले लोक 3 वाडीत आहेत. तसेच टिनपाड गोंडपाट प्लायवूडच्या झोपडपट्ट्यांतून राहणारे, एक वेळा जेवल्यावर दुसऱ्या जेवणाची शाश्वती नसलेले लोकही तिथे आहेत. 61च्या जलप्रलयानंतर पुण्याची जी वेडीवाकडी वाढ झाली त्यातलाच एक फाटा 3 वाडीपर्यंत पसरला होता. 61च्या आधीपासूनचे काही मोजके लोक अजूनही 3 वाडीत राहत होते. नदीच्या काठावर निलेश्वराचं देऊळ होतं. देवळातून प्रथम पासून राहणारे पुजारी तिथे होते. ते व्यवसायाने पुजारी होते, नावानेही पुजारीच होते. सैन्यातून निवृत्त झाल्यावर हौसेने आणि कष्टाने शेती पोल्ट्री व्यवसाय यशस्वीपणे करणारे कर्नल चौधरी होते. सँडहर्स्टमधून बाहेर पडलेल्या शेवटच्या भारतीय अधिकाऱ्यांपैकी कर्नल चौधरी होते. लढाईच्या धोक्याच्या धकाधकीच्या मामल्यातून जगलो वाचलो तर असं असं घर बांधीन. त्यांनी बंदकातून तोफा, बंदुका, विमाने, रणगाडे यांच्या धडधडाटातून एक स्वप्न उराशी अभंग ठेवलं होतं. मॉमच्या मलेशियात घडलेल्या एका कथेसाठी काढलेलं चित्र त्यांनी कापून स्वतःशी ठेवलं होतं. मॉमचा दारुड्या कमिशनर, त्याची तरुण उच्छृंखल पत्नी, नव्याने नोकरीत आलेला एकाकी असिस्टंट कमिशनर, त्यांचा क्लब, त्यांची गुप्त प्रेम प्रकरणे, सर्व काही इतिहासाच्या लाटांबरोबर वाहून गेलं. तरीही कर्नल चौधरींचं स्वप्न शाबूत होतं आणि त्यांनी तसं घर बांधलं. 4 बाजूनी 6 फूट उंच जोतं, मग 10 फुटांचा रुंद व्हरांडा, मग मध्यभागी 6 प्रशस्त उंच खोल्यांचा कोलोनियल बंगला. काळ्या फ्रेमची, अखंड काचांची 4x7ची दारं, 15 फूट उंचीवर पांढरी शुभ्र तख्तपोशी, 4 फुटी पंखे, रिजन्सी फर्निचर, पुढच्या बाजूस हिरवागार लॉन, मागे किचन गार्डन व मग मळा, शेती, गोठा, नोकरांची घरं. इस्टेटीत 2 विहिरी होत्या. वीज यायच्या आधी त्यांनी जनरेटर बसवून घेतला होता. पुणे कॅम्पातल्या GPO ते आठवड्यातून एकदा जात. पत्रे, पेपर, मासिके बॉक्समधून घेऊन येत. बाकी स्वतंत्र स्वयंपूर्ण आयुष्य. पहाटेच खांद्याला बंदूक लावून न शिलगावलेला तो मागून परतताना ओढायचा पाईप दातात गच्च धरून बरोबर रेड आणि ब्लॅकची मास्टिफची जोडी घेऊन ते मागच्या टेकडीकडे जात, तेव्हा त्यांच्यासारखा सुखी समाधानी कोणी नसेल. एखाद्या सकाळी ससा, नाहीतर एकदा एक मुर्हेन असं काहीतरी सापडे. पण ते महत्वाचं नव्हतं. जगण्याची एक पद्धत, अ वे ऑफ लाईफ, याला ते महत्व देत होते. 1920 ते 1940 मधलं जग केव्हाच नामशेष झालं होतं. त्याचा एक आभास टिकवण्याची त्यांची धडपड होती. ते डोळ्यांवर कातडं ओढत होते, स्वतःला फसवत होते. पण हा एक दुर्गुण असला तर तो निरुपद्रवी होता. इतर कोणाला त्याचा त्रास होत नव्हता. चौधरींची जगाकडे मागणी असेल तर ती एकच होती, मला एकटं राहू द्या. आणि जगात अर्थात हीच मागणी कधी मान्य होत नाही. मग हमरस्त्याच्या कडेला जेव्हा जागेची सफाई सुरू झाली, पाया खणण्याचं काम सुरू झालं, तेव्हा चौधरी एकाएकी झोपेतून जागे झाल्यासारखे भानावर आले. पुण्याकडे जाता जाता त्यांनी आता नीट लक्ष देऊन पाहिलं.
तेव्हा पूर्वी न दिसलेल्या कितीतरी गोष्टी त्यांना आता दिसल्या. एखाद्या अमिबाने भक्ष्यासाठी आपला एखादा तंतू लांब लांब सरकवावा, तसा पुण्याचा एक एक तणाव त्यांच्या वाडीच्या रोखाने येत होता. चौधरींनी जास्त खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या अनेक शेजाऱ्यांनी आपल्या जमिनी कारखान्यांना, बिल्डिंग प्रमोटर्सना, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना विकूनही टाकल्या होत्या. त्यांचा सर्व विरोध, सर्व आदळापट, सर्व आरडाओरडा, सर्व ओळखी, सर्व पत्रव्यवहार सर्व व्यर्थ ठरला. हमरस्ते आले, जोड रस्ते आले, बोर्ड आले, ट्विन, डुप्लेक्स, अपार्टमेंट हाऊसेस, ब्लॉक्स, दुकाने, चाळी, शाळा, दवाखाने, हॉस्टेल्स, रेस्टॉरंट्स, बँका, झोपडपट्ट्या सर्व काही आलं. त्यांचा 2 एकराचा मळा, बंगला आणि 20 एकराची शेती, एवढाच काय तो त्या गजबजलेल्या घाईगर्दीच्या कोंडमाऱ्या करणाऱ्या नागरी विस्तारातला त्यांचा विसावा राहिला. चौधरी रागवत, शिव्या देत, राग अगदीच अनावर झाला तर एखादा पेग आणखी घेत. शहराचा वाढता विस्तार चौधरींना गळफासा सारखा वाटला, तर तो दिनकर पुजाऱ्याला जीव वाचवणाऱ्या दोरीसारखा वाटला. 40 साली दिनकर पुजाऱ्याचं जग एकदम उलटपालट झालं होतं. भाव कडाडले होते, प्राप्ती मात्र रोडावली होती. 47च्या हत्याकांडात देवळा शेजारचा राहता वाडा आगीत भस्मसात झाला होता. तेव्हापासून दिनकर, त्याची बायको आणि एकुलता एक मुलगा देवळातल्या ओरीतच राहत होते. निलेश्वराला देणगीच्या रूपाने जमिनी मिळाल्या होत्या, पण या ना त्या कारणाने त्या आता पुजारी घराण्याच्या वहिवाटीत नव्हत्या. मानमरातब, प्रतिष्ठा, पैसा, इस्टेट सर्व काही जात जात दिनकरचं जग आता निलेश्वराचं मंदिर आणि त्याच्या आसपासची 2 एकरांची जागा येथपर्यंत अक्रसत आलं होतं. खास माझं एकट्याचं असं म्हणण्यासारखं तेवढंच आता त्याच्यापाशी राहिलं होतं. निलेश्वराचं मंदिर प्राचीन होतं. घोटीव दगडाचं, सुंदर कोरीव कामाचं बांधकाम. पडझड नाही, मोडतोड नाही. गारेची अर्धपारदर्शक शाळुंका. पण 150 पेक्षा जास्त भाविक अगदी महाशिवरात्रीलाही यायचे नाहीत. 400-500 वर्षांपूर्वी केव्हा तरी बांधलेलं हे मंदिर. आताच्या पुण्याशी त्याचा संबंध कधीच जडला नव्हता. पण पुण्याचा परीघ वाढत गेला. शेवटी 3 वाडीला भिडला आणि पाण्या वाचून शुष्क झालेलं रोपटं पाणी मिळताच एकदम टवटवीत व्हावं तसं दिनकर पुजाऱ्याच्या निलेश्वराचं झालं. देऊळ चौरस्त्यावर होतं. आता जागेच्या फुटाफुटाला मोल आलं होतं. बँका कर्ज द्यायला तयार होत्या. प्रमोटर्स खरेदी खतावर नंबर 2 ने रक्कम द्यायला तयार होते. प्रमोटर्स पैकी एकाने स्वतःची योजना सुरक्षित व्हावी म्हणून टायटलचा शोध घेऊन त्या सर्व जागेवर दिनकर पुजाऱ्याची संपूर्ण मालकी असल्याची खात्री करून घेतली आणि 3 वाडीची वस्ती वाढली तसं मंदिरालाही महत्व आलं. लघुरुद्र, आवर्तन, अभिषेक इत्यादी धार्मिक कार्यांसाठी लोकांची चौकशी व्हायला लागली. गावातले 1-2 उपाध्यायही नियमित यायला लागले. निलेश्वर शेवटी मला पावला, दिनकर पुजारी मनात म्हणत होता. निलेश्वर मंदिराभोवती टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या होत्या. बँका होत्या, दुकानं होती, ऑफिसे होती. दिनकर पुजारी आता निलेश्वराची ओवरी सोडून एका आलिशान 4 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होता. मुलाला इंजिनियर करून मग जमलं तर परदेशी पाठवायची स्वप्न पाहत होता. आणि ती काही अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट नव्हती. निलेश्वरापासून रस्ता निघायचा तो जुन्या मशिदीवरून जायचा. त्या मशिदीला जुनी मशीद नाव कोणी, केव्हा, का दिलं कोणालाही माहीत नव्हतं. कारण 3 वाडीत ती एकच मशीद होती. तिथे शौकत अली इमाम होते. शौकत अली आता 60च्या पुढे गेले होते. दाढीचे, भुवयांचे केस पांढरे शुभ्र झाले होते. पण शरीराला एवढासाही बाक आला नव्हता. डोळ्यांभोवती सुरकुत्यांची जाळी आली होती. पण डोळे मात्र अगदी सुरुवातीपासून होते तसेच तीक्ष्ण, पाणीदार होते. शौकत अलींना मूलबाळ, भाऊ बहीण, बायको, संसार काही नव्हतं. त्यांच्यानंतर कोण इमाम येणार होता ते वक्फ ठरवणार होतं. पण गेली 40 वर्षे शौकत अली इमाम म्हणून मशिदीची सर्व व्यवस्था पाहत होते. तशीच जीवात जीव असेपर्यंत पाहणार होते. पुढचं काय असं कोणी विचारलं तर शौकत अली वर पाहत खुदाकडे बोट दाखवीत.
3 वाडीत मुसलमानांची घरं जेमतेम 30 होती. त्यातलेही बहुतेक हातावर पोट भरणारे रोजंदारीचे कामगार. महिन्याच्या महिन्याला चंदा द्यायलाही त्यांना कोण आटापिटा करायला लागायचा. काही काही दिवस त्यांना व अर्थात शौकत अलींनाही कठीण गेले असले पाहिजेत. दावतला बोलावणं आलं तर ठीकच, नाहीतर शौकत अली आपले मशिदीच्या व्हरांड्यात वाचत नाहीतर ध्यान करीत बसलेले असायचे. पण स्वतःवर कशीही वेळ आली तरी मशिदीच्या व्यवस्थेत त्यांनी गेल्या कितीतरी दशकात काहीही आबाळ होऊ दिली नव्हती. सर्व इमारत चुनाने कशी पांढरी फेक रंगवलेली असायची, इतकी की दुपारच्या उन्हात डोळेच दिपावेत. आवारात 5-6 झाडं होती, पण ती कशी व्यवस्थित असायची. कोठे पालापाचोळा नाही की घाण नाही. मागेच कब्रस्तान होतं, तिथेही व्यवस्थित निगा राखलेली असायची. अर्थात मशिदीजवळच्या विहिरीला पाणी 12 महिने असायचं. तेव्हा गवत हिरवगार ठेवणं, झाडांना पाणी देणं ही कामं सोपी होती. 3 वाडीचा मूळचा परिसर सोडल्यावर जरा आतल्या बाजूला चर्च होतं. तिथल्या स्थानिकांना, अगदी ख्रिश्चनांना सुद्धा चर्चचं डिनॉमिनेशन काय होतं हे माहीत होतं की नाही शंका होती. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश रेजिमेंट बरोबर आलेला फादर हेनरी मॉर्गन मागे राहिला होता. त्याच्या शब्दांत म्हणजे त्याला इथे लॉर्ड क्राइस्टची हाक आली होती. आर्मी पास्टरशिपचा राजीनामा देऊन त्याने 3 वाडीजवळ स्वतःच्या पैशाने जमीन खरेदी केली होती. तेव्हा ती माळरानाची जमीन त्याला 40 रुपये एकर या भावात मिळाली होती. आणि मग इंग्लंड, युरोप, अमेरिका या देशांत दौरे करून फादर हेनरीने वर्गणी जमा करून आणली होती आणि सेव्हन्थ डे सेंट्सच्या पंथाचं चर्च उभं करून मिशन स्कूल, वर्कशॉप इत्यादी सुरू केलं होतं. 1960 साली फादर हेनरी डायरिया होऊन मरण पावला होता आणि केरळातून आलेला काळा फादर मायकल मिशनची आणि चर्चची व्यवस्था पाहत होता. गेल्या 30 वर्षांत अनेक जीवांना फादर हेनरीने व मग फादर मायकलने प्रकाश दाखवला होता. पोटासाठी त्यांनी धर्मांतर केलं असं म्हणून त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? धारयती इति धर्मः. परदेशातल्या देणग्या चालूच होत्या. चर्चला जोडून आता एक रेक्टरी होती, लहानसं वर्कशॉप होतं, धर्मशाळा होती. मिशन स्कूलची इमारतही आता 8 खोल्यांची झाली होती आणि चर्च मागच्याच पवित्र जागेत ख्रिस्ती लोकांचं कब्रस्तान, क्रिमेटरी होती. तसे हेडस्टोन अगदी साधेच होते. फक्त फादर हेनरीच्या थडग्यावर बसवण्यासाठी मायकलने एक उत्तम संगमरवरी हेडस्टोन पुण्यातून घडवून आणवला होता. त्या चौरसावरच्या गवताची फादर मायकल स्वतः निगा राखत असे. सभोवतालच्या पितळी साखळ्यांना स्वतः पॉलिश करीत असे. दर रविवारी हेडस्टोन पाशी न चुकता ताजी फुलं ठेवत असे. फादर हेनरी हेच त्याला आपल्या वडिलांच्या ठिकाणी होते. पण 3 वाडीतल्या नव्या आणि जुन्या रहिवाशांची केवळ हीच 3 श्रद्धास्थानं नव्हती, मंदिर, मशीद आणि चर्च. कदाचित सामान्यांना तिथली धार्मिकता पोथीबद्ध, तार्किक, सात्विक, कोरडी वाटत असावी, निदान काहींना तरी. त्यांना काहीतरी जवळचं, व्यक्तिगत, माणसासारखा राग, लोभ, समाधान, द्वेष दाखवणारं दैवत किंवा दैवते हवी असतील. वेगवेगळ्या नावाखाली पूजले जाणारे अनेक देव तिथे होते. म्हसोबा, मुंजाबा, वेताळ, पीर, संत, महंत किंवा नुसतीच झाडाला शेंदूर फासलेली नमस्काराची मागणी करणारी अनामिक दैवत किंवा मंत्र, चेटूक, जारण, जडीबुटी करणारे वैदू. पण कोणत्याही मानवी समुदायाला हे हवेतच. त्यांच्याखेरीज समाजाला पूर्णता येत नाही. इतर कशानेही न भागणारी मनाची एक गूढ भूक ते भागवीत असतात. खूप उंचीवरून एखाद्याने पाहिलं असतं तर 3 वाडीचा परिसर त्याला असा दिसला असता. पुणे मुंबईचा पांढरा फेक राजरस्ता, त्याच्या पूर्वेला पसरत गेलेल्या 3 वाडीच्या इमारती, बुद्धिबळाच्या पटाच्या चौकोनासारखे चौकोन, एक मोठा हिरवागार चौधरींची इस्टेट, एक मध्यातला मोठा पोकळ निलेश्वराचं मंदिर, त्यापुढे मशिदीचा पांढरा शुभ्र ठिपका आणि मग दूरवर चर्चचं उंच लाल शिखर, त्यावरचा पांढरा क्रॉस. दिवसा उजेडी श्रावणातल्या मंतरलेल्या सूर्यप्रकाशात पाहिलं तर मोठं मोहक दृश्य. मंडळी, हा होता आपला सैतान या कादंबरीचा पहिला भाग.
मला वाटतं याच्यावरून साधारण आपल्याला तीनवाडीचं दृश्य कसं दिसत असेल, तिथलं वातावरण कसं असेल, तिथे कोणत्या समुदायाची माणसं असतील, कशाला पूजत असतील, हे साधारण आपल्या लक्षात आलं असेल. याच गोष्टी लक्षात ठेवून पुढे या कथा उलगडत जाणार आहेत. भेटूयात पुढच्या भागात, तीनवाडीच्या आपल्या सैतान कादंबरीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक यू.